रोहित पवारांनी कर्जमाफीच्या अटीच्या मुद्द्यांवर आंदोलन केलं। हे आंदोलन मागे घेण्यासाठी सरकारमधील मंत्री गिरीश महाजनांनी पुढाकार घेतला। एकीकडे सरकारमधील एक मंत्री आंदोलक रोहित पवारांशी चर्चा करत असताना सरकारमधीलच दुसरे मंत्री रोहित पवारांवर टीकेचे आसूर ओढताना पाहायला मिळाले। कर्जमाफीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची सांगता झाली आहे। गिरीश महाजन यांनी पंढरपुरात रोहित पवार यांची भेट घेऊन कर्जमाफीच्या अटी शर्तींच्या मुद्द्यांबाबत रोहित पवारांची चर्चा केली। या चर्चेनंतर रोहित पवारांचं समाधान झाल्यानं त्यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली। सरकारनं कर्जमाफी देताना अटी शर्ती काढण्याचा शब्द दिल्याचं यावेळी रोहित पवार यांनी सांगितलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या योजनेला दिल्यामुळे अटी शर्ती जर तशाच ठेवल्या तर कुठं ना कुठंतरी महान व्यक्तीबद्दल कुठंतरी सरकार एक अवमानाचं काम करतंय असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे ते करणार नाही, त्या अटी काढाव्याच लागतील। दोन, एकदम पवित्र, जिथं करोडो शेतकरी वर्षाला येतात अशा पवित्र म्हणजे पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये, विठोबारायांच्या पवित्र भूमीमध्ये येऊन तिथं शब्द दिलेला आहे। त्यामुळे हा शब्द जर सरकारी खोटा ठरला तर उद्या जाऊन मुख्यमंत्र्यांना सुद्धा आषाढीची पूजा करण्यासाठी येता येणार नाही, अशी परिस्थिती तिथे असणारे शेतकरी करू शकतील। रोहित पवार यांनी अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावं यासाठी गिरीश महाजन हे सरकारमधील मंत्री पंढरपुरात गेले होते। ज्या सरकारनं रोहित पवारांची यशस्वी समजूत काढली त्याच सरकारमधील मंत्र्यांनी अवघ्या काही तासात रोहित पवारांवर टीकेचे बाण सोडण्याची संधी सोडली नाही। रोहित पवारांना बर्गर खाण्याची सवय असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे। तर आंदोलनाला घवघवीत यश आल्याचा टोला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी लगावला। अन्नत्यागाचा कुठलाही इफेक्ट त्यांच्यावर दिसत नव्हता। मी ऐकलं होतं की त्यांना बर्गर आणि फ्राईज खायची सवय आहे, म्हणून उगाच अन्नत्यागाच्या निमित्ताने स्वतःच्या शरीराला अडचण घेऊ नये आणि आता अन्नत्यागानंतर परत गमावलेलं वेग त्यांनी परत कमवू नये एवढा मैत्रीचा सल्ला त्यांना देईल। 2-3 असे अन्नत्याग केला ना ते एकदम व्यवस्थित आरोग्यदायी होऊन जातील आमचे रोहित पवार। गिरीश महाजनांनी त्यांना शब्द दिलेला आहे, त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे, आपण ते सर्व टीव्हीवर तुम्ही पाहिलेलं आहे। रोहित पवारच्या आंदोलनाला घवघवीत यश आलेलं आहे, म्हणून आता अधिवेशनाच्या पूर्वी त्यांच्या बैठका होतील आणि योग्य निर्णय निघेल। भाजपची अधिकृत भूमिका मांडणारे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनीही रोहित पवारांवर टीका करण्याची संधी सोडली नाही। रोहित पवार यांनी आंदोलनाच्या नावाखाली नौटंकी केल्याचा आरोप नवनाथ बन यांनी केला। रोहित पवारांचं आंदोलन होतं का स्टंटबाजी होती ते महाराष्ट्राने बघितलंय। नौटंकी करायची ही रोहित पवारांची सवय आहे, त्यामुळे त्यांनी नौटंकी केली। त्यांच्या नौटंकीला खूप खूप शुभेच्छा। रोहित पवारांना शेतकऱ्यांची एवढी चिंता होती तर FRP बद्दल कारखान्याच्या रोहित पवारांच्या कारखान्यांनी, साखर कारखान्यांनी अनेक शेतकऱ्यांची थकबाकी थकवलेली आहे। त्यांना खरंच शेतकऱ्यांची चिंता होती तर ती थकबाकी आधी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होती। रोहित पवार यांनी आंदोलन केलं, पण या आंदोलनाचं श्रेय त्यांना जाणार नाही याची काळजी पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून मंत्री आणि प्रवक्त्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं। आता रोहित पवार कर्जमाफीच्या मुद्द्यावरील बैठकीबाबत बोलतायत, पण ही बैठक होणार का आणि रोहित पवारांच्या मागण्या प्रत्यक्षात पूर्ण होणार का याबाबत काहींच्या मनात साशंकता आहे। पंढरपूरहून सचिन कसबेसह विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।